पुण्यामधल्या स्वारगेटमधील 26 वर्षीय तरुणीवरील बलात्काराची घटना ताजी असताना मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यामधून नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। बापानं आपल्या 3 मुलींचा लैंगिक छळ केलाय। या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा नराधम बाप एक कुख्यात गुन्हेगार आहे। खंडणी, गोळीबार आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे। यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपात झालाय। अखेर वडिलांच्या छळाला कंटाळून आई आणि 5ही मुलींनी तक्रार दाखल केली आहे। या घटनेसंदर्भातली आणखीन माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, ऐकूनही किळस यावी अशी ही घटना। गेले अनेक दिवस हे सगळं सुरू होतं। अखेर या मुलींनी तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांचं काय म्हणणं आहे? कविता, अत्यंत भयानक अशी आणि संतापजनक अशी ही घटना आहे आणि या घटनेची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा खरंच तळपायाची आग मस्तकाला जाण्यासारखा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहेत। या घटनेची जेव्हा माहिती ज्या पीडित मुली आहेत, या एकूण 5 बहिणी आहेत आणि त्यांच्यापैकी 3 बहिणींवर अशा प्रकारचे अत्याचार झाल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे। त्यांची आई जी आहे त्या आईला देखील अनन्वित अत्याचार तिच्यावर करण्यात आलेले होते आणि हा सर्व प्रकार आहे हा कोकणात सुरू होता। त्या सर्व अत्याचाराला कंटाळून ह्या मुली जे आहेत त्यांना घेऊन त्यांची आई नालासोपाऱ्याचा त्यांच्या एका नातेवाईकाकडे आली होती आणि इथे आल्यानंतर देखील हा जो आरोपी नराधम बाप आहे तो इथे येऊन सातत्याने अत्याचार करायचा। ज्या लहान मुली आणखी 2 आहेत त्यांना देखील घाणेरडे व्हिडिओ वगैरे दाखवायचा आणि जबरदस्तीने या मुलींवर अत्याचार करायचा। त्याच्यातून एक मुलगी आहे ती गर्भवती अनेक वेळा राहिलेली होती, तर तिचं 4 ते 5 वेळा गर्भपात देखील या नराधमाने करून घेतलेला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। एकंदरीत या सर्व घटनेमुळं जेव्हा पोलिसांना तक्रार दाखल झाली तेव्हा पोलिसांनी देखील अतिशय संताप व्यक्त करत या आरोपीच्या कोकणातून मुसके आवळलेले आहेत आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता काही वेळातच त्याला वसई न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा अधिक तपास करण्यात येणार आहे। या आरोपीने आणखी कोणावर अशा प्रकारचे अत्याचार केले आहेत का आणि त्याची मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्यावर बलात्कार आणि इतर अनेक असे खून याच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि एका अंडरवर्ल्ड टोळीसाठी हा शार्प शूटर म्हणून काम करत असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। कविता, हे एकूणच संपूर्ण प्रकरण प्रत्येकाच्या मनामध्ये संताप आणणार आहे। मनोज, धन्यवाद या माहितीबद्दल।